चला पप्पा, आवरते आता कामं पटापट. शेतात जावं लागतं, मग काय माहिती आता काय करतात हे. चल म्हटले तर जाऊन येते, नाही म्हटले तर राहिलं. मग घरचे कामं आवरता येतात, झोप तरी काढन दुपारी. कोणाचा फोन असं ना आता ह्या वेळेला? सकाळीच लगे. कुठं फोन माझा पण? हां किचनमध्ये, बरोबर किचनमध्ये राहिला फोन माझा. आले रे बाप्पा, आले ना, उचलते ना. काय घाई झाली बाप्पा? हॅलो, हां बोल शीतल. हॅलो शांताबाई, शीतल बोलती म्हटलं. शीतल बोल ना मग. शीतल, आता माझ्याकडे नंबर 7 तुझा, मला कशाला सांगते तू शीतल बोलती का कोण बोलती म्हणून? हवं शांताबाई, तुला वाचता येतं ना? मी विसरलीच बघ, मला वाचता येत नाही ना, मग मला समोरच्यालाच विचारावं लागतं बघ शांताबाई, का कोण बोलतं. तसं मग मी सांगून दिल बाई तुला शांताबाई का मी शीतल बोलते म्हणून. कशी आहे शांताबाई, तू बरी आहे का? हा बाई बरी आहे मी, मजेत एकदम. स्वयंपाक पाणी सुरू आहे. तू सांग काय चाललं तुझं? किती दिवस झाले तू इकडे आली नाही. तुला म्हटलं होतं तू लावली माझ्या शेतात, शीतल येऊन जावं, काम करू सगळ्या मिळून सोबत. तर मग निघन तुझा पण रोज, तुला पण गरज पडतीस मग पैशाची. हा का नाही आली तू? बघ व माय शांताबाई, आता तुला माहिती नाही का व, माझी पोरगी आली ना व डिलिव्हरीला. हा आता मला तिचं दुखणं खुपण्याचं ह्याचं त्याचं बघावं लागतं ना. मग आता मी नाही फिरत बाई जास्तीची पहिल्यासारखी, म्हणून नाही आली बाई. पण तू काय करत जा शांताबाई, मला फोन करत जा बाई. आता तू म्हणती ते खरंय बघ, मला पैशाची तर गरज आहेच म्हणा. आता डिलिव्हरी माझ्या पोरीची, तिला खाऊ पिऊ घालावं लागेल चांगलं. हो, पहिलं लेकरू आहे माझ्या पोरीचं, मग माझी जिम्मेदारी आहे ती. हा तुम्हाला बोलवत जा रोजानी. पण आता मी काय म्हणते शांताबाई, आपलं BCची तारीख आहे ना आज, तू विसरली का काय? हो ग शीतल, विसरलीस मी. बरोबर तुझ्या मुलीची डिलिव्हरी, बरोबर प्रेग्नेंट होती ना ती. बरं झालं आणून घेतलं तिला इकडं. आणि माझ्या लक्षात आहे BCचं, तसं मी विसरले नाही. पण आता तेच म्हटलं का एकदा स्वयंपाक पाणी उरकू म्हटलं, आणि फोन लावू म्हटलं सगळ्यांना, का जाऊन बोलता येईल म्हटलं. पण का व शीतल, आता मी काय म्हणते का करू माझ्याच घरी करू म्हटलं. मागच्या वेळी पण माझ्याच घरी झालती, पण यावेळी पण करू म्हटलं माझ्याच घरी करू. म्हणजे कसं मग ते दुसऱ्यांच्या घर दूर दूर आहे ना, सगळ्यांना माझ्या घरी यायला बरं पडतं. आणि थोडी जागा पण मोकळी शिके तर मग बसता येतं. पण जरा नाश्त्याला पोहे करते किंवा चिवडा दिवाळीचा, लय मोठा चांगलाच आहे. मग कांदा टमाटा घालून तो चिवडा देऊन म्हणते. बघ ना शांताबाई, तुझ्या हिशोबाने बघ कसं पण चालतं मला. तसं काही नाही माझं, तू म्हणशील तिथं येते मी. तर पण मी काय म्हणते शांताबाई, मला मदत करशील का? थोडीशी मदत करशील का? कसली मदत लागते सांग ना. माझ्याच्यानी झालं शक्य तर करणच नक्की. मैत्रीण आहे तू माझी, नक्की करेन तुला मदत. बघ शांताबाई, कसं आहे ना, आता हा कसा 7वा महिना सुरू आहे बघ शांताबाई माझ्या पोरीला. पण ना मला थोडीशी आता पैशाची अडचण भासू लागली. तसं आता माझा तर BCचा हफ्ता 3 महिने झाले वाटतं. 3 महिन्यापूर्वीच माझा उचलला गेला होता. तर आता बघ मला आताही लागन शांताबाई. आणि डिलिव्हरीचा 9वा महिना आला का मला त्या महिन्यातही पैसे लागन. तर मी आता तोच विचार करू लागले का कसं करू. तर मग मी म्हटलं शांताबाईला सांगून बघते बाई एकदा. शांताबाई मला मदतीला नाही म्हणणार म्हटलं. तर आता कसं हा आखरी हप्ता आहे ना हा आपला BCचा. तर मग तुम्हाला देऊन तू तुझ्या नावाने उचल हा हफ्ता, कारण तूच उरली आता, तूच घेणार आहे हफ्ता. तर मग तू चल आणि मला देते का मग शांताबाई? हां, आणि मग मी सगळ्यांना विनंती करून बघ दुसरा हफ्ता, म्हणजे आता पुढच्या महिन्यातनं नवीन सुरू होईन आपली, बरोबर का नाही? मग पुन्हा त्या महिन्यानंतर मग मी घेऊन घेते बघ मला हप्ता तो. दुसऱ्यांना सगळ्याजणी नाही म्हणायच्या, होच म्हणतील. तर तुला गरज नसेल तर हा हफ्ता उचलन मला देऊन दे म्हणते. मी तुझे फेडत राहीन हळू. चालन ना व, त्यात काय एवढं लगे? करून ना मी तुझी मदत, नक्की करेन मी. पण कसं आहे, फक्त एकदा यांच्या कानावर घालते म्हणते. कसं आहे आता पैशाचा व्यवहार आहे ना, तर मग उगी त्यांना असं नको वाटायला का मनाने कारभार केला म्हणून. तू बेफिकर राहा तशी शीतल, तू बेफिकर राहा. हां, तुझी मुलगी काय माझी मुलगी काय सारखीच आहे. मी तुला नक्की मदत करते.
फक्त एकदा यांच्या कानावर घालून देते बाबा का असं असं आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर मी तुला 100% हो म्हणून सांगते. कसं आहे, आत्ता पण 99% होतचे बरं का, 99% होतचे, पण एकदा फक्त कानावर घालते म्हटलं. हां, जमतं का? जमतं ना शांताबाई, जमतं. मला माहितीच होतं का तू नाही म्हणायची नाही म्हणून, तुला सगळं माहिती म्हणून, तू समजून घेते म्हणून, तर म्हणून तुझ्याकडेच विषय केला बघ, इकडं तिकडं कुठे नाही विषय केला. हां शांताबाई? हो ना, नको फिकर करू तू. ते राणीचे पप्पा पण काही नाही म्हणायचे, चांगलेच आहे ते पण, उलट ते पण मदतीला असतातच कोणाच्या पण. तू नको हे काळजी करू, आणि दे तुझ्या सवलतीने दे, जसं द्यायचं तुला तसं दे. बरं झालं व शांताबाई. हां, यालाच खरी मैत्री म्हणता बघ, एकमेकींच्या मदतीला आहे ना. बघ मी पण तुझ्या कधी ना कधी नक्की मदतीला येईन. तू माझी मदत केली ना, हां, मग मी पण तुझ्या मदतीला येईन, नक्की मदतीला येईन तुझ्या कधी पण. ये ना बाई, ये ना, आपणच एकमेकांना आहे, कोण आहे दुसरं. हां, तर मी आता काय करते, स्वयंपाक करते पटकन. हां, आणि बोलवते सगळ्यांना, मग बघते आता फोन करायचे का कसं करायचं. मग मला तसं जायचंच आहे थोडं गावामध्ये, तिकडं काम आहे माझं, मंदिरात पण जाते आणि बोलवून पण आणते सगळ्यांना. ठेवते मग मी. हां, मग ये दुपारी. येईन ना शांताबाई, येईन मी. कधी मुहूर्त लागतो काय माहिती बाई, मिक्सर माझं दुरुस्त करून आणायला. पटकन काही होईनच मिक्सर दुरुस्त माझं. आता ते आपोआप थोडे होणार आहे म्हणा. मलाच जावं लागेल ना. लक्षातच राहत नाही, जेव्हा बघावं तेव्हा निघते, पण माझ्या लक्षातच राहत नाही मिक्सर. आता खास एक दिवस काय करावं लागेल, मिक्सरसाठी जावं लागेल मला. बघते तोपर्यंत शेंगदाण्याचा कुट्टा असाच करून घेते, भिजत ते बसत. आता वेळ नाही माझ्याकडे, करून घेते पटकन आणि टाकून घेते. चांगलं लागतं कधी कधी, काही नाही होत. कच्चा शेंगदाण्याचा कुट्टा. मला इकडे खिडकीत मला. बाई शांताबाई, आता कशाला आली सकाळी सकाळी? बोल ना शांताबाई, काय म्हणती? आता वरती ये ना, का इथूनच गप्पा मारती? एवढे जड झालं का तुला पायऱ्या? ये वरती ये. खालूनच आवाज देती जेव्हा बघावं तेव्हा. आयशी कुठची 4 पायऱ्या चढणं होत नाही, वजन पण कमी होईना तुझं. ये पटकन. नाही व माय, आता मी काही वरती नाही येत बसत बाई. ये ना मला खाली ये. 2 शब्द बोलायचे आणि मग तू चालली जा वरती. मी चालली जाते इकडून, मला लय घरी जायचं. मला ये बरं, खालीच ये, नको चढायला लावू मला सकाळ सकाळ. आले, थांब बाई शांताबाई, तू काही माझं वजन वाढू देईन, स्वतः वरती येऊन तुझं वजन कमी होऊ देईन. आले, थांब. खरं बाई शांताबाई म्हणावं, हात जोडावं. हा बोलव शांताबाई, काय म्हणती? वरती म्हणू लागले तर नाही म्हणू लागली. चहा वगैरे केला असता, बसलो असतो, मग गप्पा मारल्या असत्या, बोललो असतो. तर बिशी बद्दल बोलायचं ना शिला मला. हां, त्यामुळे तर बोलवलं तुला खाली. तूच मला वरती बोलू लागली आणि पुन्हा काही बाई बोलती. पायऱ्या चढणं व नसं व तसं व कशाला व शिला. मजाक केली ना शांताबाई? लगे तुला एवढं वाईट वाटलं का मैत्रिणीचं? मी तर तुझ्या समोर मजाक करतच राहते ना. आली असते तर म्हटलं दोघी बसून बोललो असतो आणि चाय पाणी घेतलं असतं. राहू दे तुझं चाय पाणी, राहू दे, मला नको चाय पाणी वगैरे. ते बिशीचं बोलायला आले मी. वरती आले असते तर भाऊ इकडून तिकडून येत राहता. त्यांनी बिशीचं ऐकलं असतं, कोणाचं पोपट झालं असता? तुझंच पोपट झालं असता ना. माझं काय केलं असतं त्याच्यामध्ये? हो शांताबाई, बरोबर बिशीचं बोलायला आले का तू? बरं झालं बाई, मग मी त्यांना सांगितलं नाही ना बिशीचं. हां, म्हणून मग. बरं काय म्हणते मग? आणि बिशीचं काय म्हणजे काय शांताबाई? आता तुझा शेवटचा हप्ता आहे, तूच उचलणार आहे ना बिशी? हां, उचलणार मीच आहे, पण भेटून बोलावं तर लागेल ना. हां, का सगळ्यांसमोर घ्यावं तर लागेल मला? का सगळ्याजणी येऊन माझ्याकडे जमा करून देता तुम्ही? तर त्याच्यासाठी माझ्या घरी 12 वाजता भेटायचं ठरलंय. पोहे करते मी, ये जो मग, ते सांगायला आले मी तुला. बरं येते ना शांताबाई, थोडं शिक, लवकरच येते तुला मदतीला, कांदा बिंदा कापू लागायला. हां, हो जमतं. इथून आता जाते मी, मालाकडे जाते, तिला सांगते. अजून येता जाता बघते कोण भेटलं तर सांगून देते, नाही तर तसं फोन करणारच आहे ती सगळ्यांना. शीतल पण म्हणे का मी सांगते 1-2 जणींना म्हणून, आणि तूच झालं तर तू फोन करून दे मग. बघ मग.
जमतं ना. का हो शीतलची पोरगी आली होती, आली का? येणार होती, आली का? आली ना माय, आली ना. हां बाई माल शीला आता ती काय म्हणती का तू हफ्ता उचल म्हणती शांताबाई. हा आणि पैसे मला दे म्हणती तुला लागत नसन तर. बघ मग शांताबाई तुला लागत नसन तर देऊन दे बाई. कसं तिची अडचण आहे ना आता, पोरगी आली तिची डिलिव्हरीला, देऊन दे मग. बघ बाई आता जाते ना मी, हिच्या राणीच्या पप्पाशी बोलते ना जाऊन घरी, काय करता काय करायचं व तुम्हाला लागतं का काय म्हणून. मला वाटतं देऊन द्यावे. आपलं दुखून जातं कसं बसं. आता यांच्या असतील ना बाजूला टाकलेलं थोडेफार काहीतरी माझे म्हणा. तिचं काम अडलेलं होऊन जातं ना मग शांत शीला. तेच तर मग शांताबाई, तेच तर. चल मग घेते मी. हाऊ जावं शांताबाई. आणि मनात काही ठेवू नको बरं शांताबाई. मी तुला जाडी जुडी म्हटले तर मैत्रिणी आपण, हसी मजाक चालतच राहते. हा मनात नको ठेवू बरं शांताबाई काही. नाही ग माय शीला, तुझं बोलणं कशाला. तुझ्या घरचं थोडी खाते का तुझ्या घरचं बोलून लागून घेऊ. मी कमवते मी खाते. हा सोडून दे तू पण, माझ्या मनाला काही नाही लागलं.